नमस्कार. माझं नाव आहे प्रियंका महेश वानखेडे आणि मी आज तुम्हाला आयुर्वेदातील आहार विहार याबद्दल सविस्तर माहिती तसेच आपल्या जीवनामध्ये याचा कसा उपयोग होतो आणि या सर्व गोष्टींमुळं आपण जीवनात होणारे आता जे लाईफस्टाईल मॉडिफाय आजार आहेत या आजारांना आपण कसं दूर करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. आयुर्वेद आणि आरोग्यपूर्ण आणि समृद्ध जीवनाचा महामंत्र यावर आता आपण चर्चा करणार आहोत. जसे की मी तुम्हाला सांगितलेच आहे की मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तुम्ही मला डॉक्टर वैद्य दोन्ही गोष्टींनी संबोधू शकता. आयुर्वेद एक प्राचीन भारतीय वैदिक शास्त्र आहे आणि यामध्ये आपल्याला आजारांपेक्षाही निरोगी आपण कसं राहू यावर फार चांगल्या प्रकारे सांगण्यात आलेले आहे. जसे की काय खावे, कसे जगावे या गोष्टींना अनन्यसाधारण मंत्र आहे. पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये याकडे आपण बिलकुल लक्ष देत नाही आणि त्याच कारणामुळे मला असं वाटलं की आपण या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता हा माध्यम जास्त उत्तम राहील. आहार म्हणजे काय? आहार म्हणजे केवळ भूक भागवणे नव्हे, हे शरीराचे पोषण आणि ऊर्जेचे मुख्य स्रोत आहे. आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी योग्य आहार कसा आवश्यक आहे हा आपण थोडक्यात समजून घेऊ. आपल्या जीवनाचा आपल्या मानसिक स्थितीवर हा कसा परिणाम पडतो हे पण आपण थोडक्यात समजून घेऊ. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपले आजी आजोबा म्हणायचे लहानपणी, जसे खावे तसेच आपल्याला विचार येतात. बरोबर आहे. परंतु या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करत चाललो. आपल्याला भूक लागते त्याच वेळेस आपण जेवण करतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे. आहाराचे पण नियम आहेत की आपण सकाळी जो आहार घेतो त्यामध्ये जो आपला मॉर्निंग ब्रेकफास्ट असतो हा राजासारखा असावा. हे पूर्वकाळापासून चालत आलेले आहे आणि याच्यात आयुर्वेदामध्ये शास्त्रोक्त वर्णन सुद्धा करण्यात आलेले आहे. दुपारचे जेवण हे मध्यम असावे. यामध्ये आपण ज्या जीवनावश्यकच्या पोळी भाजी चपाती वरण हे सगळं न घेता आपण फक्त मुख्य दोन घटकांचा यामध्ये समावेश केला पाहिजे. जसं की पोळी भाजी घ्या किंवा आपण सलाद यासारख्या गोष्टीचाही उपयोग यामध्ये करू शकतो. आणि रात्रीचे जेवण हे तर शक्यतो आपण 5 ते 5:30 या टाइम मध्ये करायला हवे आणि हा आहार अगदी कमी असायला हवा. याच्यामध्ये जसं की आपण फळे, काही सूप, तसेच ज्यांना जसं की प्रत्येक भागानुसार हलके अन्न वेगवेगळे असते, तसेच आपण आपल्या रिजननुसार हलके अन्न जसे की कोणी वरण भात खिचडी घेतं, कोणी भात खिचडी घेतं. कोकणात जर गेले तर नुसतं भातच खातात. अशा प्रकारे आपण घेऊ शकतो.